संघ त्या स्पर्धेतील चॅम्पियन क्रिकेट संघ आणि आज पुन्हा एकदा या मैदानावरती पाहायला मिळतो सिद्धेश्वर दाळकर संघाच्या नावावरती सन्मान्य बंड्या परब साहेब यांच्या मालकीचा हा संघ पहिल्या सामन्यात विजय ठरलाय, दुसरा सामना खेळतोय सलामीची जोडी दाजी नाईक स्ट्राईक एंडवरती. कपिल गोलंदाजी मार्गवर पहिल्या चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दाजी नाईक बबल नाईक सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाकडून. स्ट्राईक एंडवरती दाजी नाईक पहिला चेंडू निर्धावणे गेला, दुसऱ्या चेंडूसाठी तो सज्ज असेल स्ट्राईक एंडवरती. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा हा बाहुबली स्ट्राईक एंडवरती असेल, पुढील चेंडू फेस करेल. यावेळी शॉर्ट चेंडू पुलचा फटका, शॉर्ट मिड विकेटला, नॉन स्ट्राईक एंडला डेंजर एंडकडे धाव घेण्याचा प्रयत्न परंतु तो सफल होईल. ढिलाई पाहायला मिळाली, क्षेत्ररक्षकाची डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु बॅकअप नसल्यामुळे एक धाव या चेंडूवरती. सिंगल प्राप्त होत असताना सांघिक वैयक्तिक खातं ओपन झालं आहे धावपलकावरती सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाचं. 3 षटकांचा सामना टॉस विजयी झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या दुपारच्या सत्रादरम्यान. धावा बनवण्याचा प्रयत्न असेल समोरच्या प्रतिस्पर्धी संघाविरोधात. ऋग्वेद स्पोर्ट क्रिकेट संघाने देखील मागील सामना अगदी रोमहर्षक एका धावेने विजयी ठरला. कंपल्सरी चेस नियम या स्पर्धेचा आणि त्या सामन्यात माझगाव क्रिकेट संघाला पराभूत केलं. ऋग्वेद स्पोर्ट क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. यावेळी स्वीच हिट करण्याचा प्रयत्न, दुधारे तलवार चालवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी असेल, स्ट्राईक एंडवरती डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न मैदानात झालाय. प्रयत्नांना अपयश मिळालं. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. धावून पूर्ण 1 धाव झाले. डेंजर एंडकडे दाजी नाईक पुन्हा एकदा पाहायला मिळाले. स्वतः गोलंदाज कपिल याने प्रयत्न केला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु आपल्या पॉपिंग क्रेजमध्ये सुरक्षित पोहोचलाय. टोटल 2 धावेने सागे 1 धाव संख्या, 3 धावा या धावपलकावरती. पहिलं षटक हे प्रगतीपथावर राईट अप ओव्हर द विकेट कपिल. याही वेळी चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिल्या पंचांकडे लाऊड अपील पायचीसाठी. इथे जर पाहिलं तर विकेट किपरकडून देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आतापर्यंत 3 चेंडू दाजी नाईक याने फेस केला आणि या 3ही चेंडूवरती तो डेंजर एंडकडे पाहायला मिळाला. धाव घेत असताना सांघिक धावसंख्या 4 धावा या धावपलकावरती खेळ समाप्त होतोय. 4 चेंडूंचा पहिलं षटक कपिल याचं आतापर्यंत अप्रतिम निघताना पाहायला मिळते कारण समोरून दोन्ही फलंदाज आक्रमक फटक्याबाजीसाठी ओळखले जातात परंतु दोन्ही आक्रमक फलंदाजाला आतापर्यंत या षटकात रोखण्यात आलंय. बबल नाईक असेल स्ट्राईक एंडवरती. यावेळी स्विच हिटचा फटका डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. बबल नाईक याच्या बॅटमधून दमदार क्रॅकिंग ब्रँडेड षटकार गोलंदाज कपिल याच्या विरोधात. रिव्हर्स स्वीपचा बहारदार फटका 10 धावा या धावपलकावरती. याही वेळी फटका जर पाहिला तर शफल क्रॉस होत असताना पुलचा फटका परंतु जाईल घोषांकित क्षेत्रात. विनंती असेल प्रेक्षकांना जे डगआउट उपलब्ध करून दिले ते फक्त खेळाडूंसाठी डगआउट उपलब्ध आहे त्यामुळे प्रेक्षकांना नम्रतेची विनंती असेल आपण डगआउट खेळाडूंसाठी ते खाली करून द्यायचं आहे. दोन्ही डगआउटमध्ये प्रेक्षक बसलेले आहेत त्यामुळे विनंती असेल प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती आपल्यासाठी. आमचे खेळाडू उभे आहेत त्या डगआउटमध्ये त्यामुळे आपण त्यांना बसण्यासाठी खुर्च्या द्यायच्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. सागिक धावसंख्या बिनबाद 11 धावा या धावपलकावरती. विनंती असेल सन्माननीय प्रतीक सावंत साहेब यांना आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मालवणी माणसाचा मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय प्रतीक सावंत आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सध्या जो ब्रँड पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर मुंबई शहर गोवा राज्यात देखील पाहायला मिळतोय. मालवणी माणसाचा मालवणी ब्रँड. स्ट्राईक एंडवरती असेल बबल नाईक. दुसरं षटक सचिन नेमळेकर गोलंदाजी मार्गवरती राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी स्विच हिटचा फटका डीप कव्हर पॉइंटला चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. पॅरेलल फटका चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. सचिन नेमळेकर याचं भव्य स्वागत ग्रँड वेलकम या दमदार स्विच हिटच्या षटकाराने. धावपलकावरती सचिन नेमळेकर या गोलंदाजाच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती बबल नाईक याच्या बॅटमधून स्विच हिट रिव्हर्स स्वीपचा बहारदार दमदार षटकार. राईट हँडर बॅटरसाठी ॲडव्हान्टेज हवेचा.
याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न. यावेळी पुढे सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज. विकेट मिळालं सचिन नेमळेकर या गोलंदाजाला. फ्रंटफूटचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अवे फ्रॉम द बॉडी. उजव्या यष्टीवरती चेंडू दुरून फटका खेळण्याचा जो प्रयत्न होता तो असफल ठरेल. बॅटची कडा घेत असताना चेंडू विसावला विकेट किपर याच्या हातामध्ये. पहिला धक्का बसतोय सिद्धेश्वर दाळकर अ क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 17 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. बबल नाईक माघारे परत 2 षटकार स्विजिटचे पाहायला मिळाले. बबल नाईक याच्या बॅटमधून थोडा स्वतःवरती निराश, कारण इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्री डिटरमाइंड शॉट आणि या प्रयत्नात अपयश मिळताना पाहायला मिळाले. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवण्यात आला. स्वतः स्ट्रायकिंग एंडवरती दाजी नाईक. स्वतःवरती स्ट्राईक ठेवण्याचा जो प्रयत्न, स्वतःवरती विश्वास दाखवला जातोय. क्षमता, ताकद, बलशाली फलंदाज. स्ट्रायकिंग एंडवरती दाजी नाईक, सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली. मागील सामन्यात नक्कीच स्वस्तात माघारी परतल्या, परंतु त्या सामन्यात बबल नाईक याची करामती गोलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यादरम्यान 2 षटकार बबल नाईक याच्या बॅटमधून. आतापर्यंत दाजी नाईक प्रयत्न करतो मोठ्या फटक्यांसाठी. सांघिक धावसंख्या 18 धावा धावपलकावर. यावेळी समोरच्या दिशेने फटका. लॉफ्टेड फटका जाईल वाईड स्लॉंग ऑनला. चेंडू सीमारेषा पलीकडे. दाजी नाईक याच्या बॅटमधून मोठा टोला, मोठा विस्फोट. 6 धावांचा मैदानात. ठेवल्या शॉट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी. वेगात गतीने फेकी पाहायला मिळाली कपिल याच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण, पिकअप थ्रो सर्व काही पाहायला मिळाले. रनआउटची देखील संभावना होती, परंतु एक धाव पूर्ण होत असताना सांघिक धावसंख्या 25 धावा धावपलकावरती. अंतरिम चेंडू असेल या षटकातील. आतापर्यंत चांगलं षटक गोलंदाज सचिन नेमळेकर यांच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने फटका. मिस टायमिंग झाला. मिड विकेटला चेंडूचा प्रवास. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु विलंबनाने फेकी पाहायला मिळाले. निशांत हा क्षेत्ररक्षक मिड विकेट डीपमध्ये तैनात. 2 धावा अंतिम चेंडूवरती. सुजित साबळेच्या बॅटमधून आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावपलकावरती. एक गडी बाद होत असताना या धावपलकावर. टॉस विजय झाल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय, कारण मागील सामन्यात देखील प्रथम फलंदाजी करत असताना 30 धावांवरती तो सामना विजय केला सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाने. आणि त्यानंतर या सामन्यादरम्यान टॉस विजय झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावपलकावर. अंतिम षटक असेल. अंतिम षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये सुपूर्त करावं यासाठी टीम मीटिंग मैदानात लागली जाते. अंतिम षटक गोलंदाजी मार्गवरती निशांत हा गोलंदाज पाहायला मिळतो. लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज ऋग्वेद स्पोर्ट क्रिकेट संघाकडून. समोर असेल एक कठीण आव्हान. दाजी नाईक या फलंदाजाला देखील बाद करायचं आहे. मोठे फटके देखील रोखायचे आहेत. संघाच्या कर्णधाराने विश्वास जो दाखवला आहे तो देखील सिद्ध करायचा आहे. लेफ्ट ओव्हर द राऊंड विकेट. पहिला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. पंचांकडे लाऊड अपील पायचीसाठी. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. यष्ट्यांच्या समोर पाहायला मिळतोय दाजी नाईक. प्राइस गोल्डन विकेट. दुसरा धक्का बसतोय सिद्धेश्वर दाळकर अ क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 2 गडी बाद 27 धावा.
मैदानात दाखल होतोय विनय पावडोजी. माघारी परतलाय दाजी नाईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, पडला चेंडू नंतर खाली राहतोय. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांच्या समोर पाहायला गेला आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. LBW होत असताना माघारी परतलाय. पायचीच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती प्राइस गोल्डन विकेट प्राप्त करतोय गोलंदाज निषेध आपल्या संघासाठी. मोठी धावसंख्या जी बनवली जाऊ शकते असते मोठ्या फटक्याने, ती इथे नक्कीच रोखण्याचा प्रयत्न, कारण दाजी नाईक हा बॅटर माघारी परतोय. स्ट्राईक एंडवरती असेल विनय पावणोजी. यावेळी पहिला चेंडू फेस करा असताना आडव्या बॅटने फटका, मिस टायमिंग झालाय. शॉर्ट मिड विकेटला कुंदन बैरे जज करतोय. आलाय झेल खाली आणि झेल देखील टिपण्यात आलाय. दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट. गोल्डन डकचा शिकार बनलाय विनय पावडोजी. ऑन साईडला तगडा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. कुंदने असं कमालीचं झेल, अखेरच्या क्षणापर्यंत नजर ठेवली चेंडूवरती आणि त्यानंतर एक सेफ हँड झेल मैदानात पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या आता 27 धावा, 3 गडी बाद या धावपलकावरती. निशांत याची कमालीची गोलंदाजी, भेदक मारा या अंतिम डेथ ओव्हरमध्ये. ज्या षटकादरम्यान आक्रमण जे अपेक्षित असतं त्या षटकादरम्यान आतापर्यंत संभाव्य धावसंख्येला, आक्रमकतेला रोधक लावणारी गोलंदाजी पाहायला मिळते ऋग्वेद स्पोर्ट क्रिकेट संघाकडून. निशांत या स्पर्धेत आपण 3 हॅट्रिक पाहिले मायकल याच्याकडून मागील सामन्यादरम्यान, त्याचबरोबर सिद्धेश निलेश कास्त्रे यांच्याकडून. हॅट्रिक चेंडू, हुकचा फटका जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. घोषांकित चित्रात मिळेल फक्त एक धाव या चेंडूवरती समीर सावंत याला. एकेरी धावाने सांघिक धावसंख्या पुढे सरकेल धावपलकावरती 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीर सावंत नवोदित बॅटर, सिंगल पूर्ण होत असताना स्ट्राईक रोटेट होईल. घोषांकित क्षेत्रात तो फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉर्टमध्ये आणि स्ट्राईक एंडवरती यावेळी सुजित सावळ. प्रयत्न असेल इथून 2 मोठे फटके, एक सन्मानजनक धावसंख्या उभी केली जाईल धावपलकावरती, तो प्रयत्न असेल. यावेळी दांडी गोल, अक्रॉस बॅटने शपल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मधली यष्टी उद्ध्वस्त केली जाते गोलंदाज निशांत याच्या माध्यमातून. कमालीचा भेदक षटक, टिचून मारा मैदानात. आणि टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला निशब्द करणारी गोलंदाजी संबोधली गेली, ती निशब्द करणारी गोलंदाजी मैदानात या डेथ ओव्हरमध्ये ऋग्वेद स्पोर्ट क्रिकेट संघाचा गोलंदाज लेफ्ट हँडर निशांत याच्या कर्वी पाहायला मिळते. 3 विकेट प्राप्त केले, एक फक्त धाव खर्ची करण्यात आले आतापर्यंत 4 चेंडूवरती. सांघिक धावसंख्या 28 धावा, यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. सुजित सावळे या बॅटरच्या क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यष्ट्या उद्ध्वस्त. स्पर्धेदरम्यान आगमन अरविंद नेमळेकर यांचं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये फेकला. फटका जर पाहिला तर सिले मिड ऑफला निघते. सुता गोलंदाज चेंडू फील्ड करेल सुताच्या फॉलो थ्रूमध्ये, तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती. विनय हुडावडेकर हा बॅटर मैदानात दाखल होतोय. सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 29 धावा धावपलकावरती. अंतिम चेंडू या षटकातील, फक्त 2 धावा खर्च करणारा, कंजूशी करणारा, टिचून मारा करणारा हे षटक निशांत याचा या 5 चेंडूवरती. अंतिम चेंडू, पुलचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. प्रयत्न जरूर झालाय चेंडू आतमध्ये ढकलण्यासाठी आणि ते प्रयत्न देखील जर पाहिले तर सफल होताना पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, समीर सावंत नॉन स्ट्राइक एंडला. पंचांचा इशारा आता तिसऱ्या पंचांकडे असेल रनआउटसाठी. षटकार रोखण्यात आलाय डीप स्क्वेअर लेगला, परंतु तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न समीर सावंत याचा. बाद असेल की नाबाद, षटकार अडवण्यात आलाय. आमचे लाईनमन पाहायला मिळतात मंडळाचे डीप स्क्वेअर लेगला. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट असेल की 3 धावा पूर्ण होतील, तर तिसऱ्या पंचांकडे पाहिलं जाईल.
अंतिम चेंडूवरती फक्त 2 धावा मिळतील. रनआउटच्या स्वरूपात समीर सावंत हा बॅटर बाद होईल. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा या धावफलकावरती. 5 कड्यांच्या मोबदल्यात 32 धावांचं लक्ष असेल. ऋग्वेद स्पोर्ट क्रिकेट संघासमोर पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. 32 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल मैदानात. ऋग्वेद स्पोर्ट क्रिकेट संघाकडून अंतिम चेंडूवरती कमालीचा क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला महत्त्वपूर्ण षटकार रोखण्यात आले आणि त्यानंतर रनआउटची विकेट देखील. 32 धावांचा पाठलाग काय घडेल या सामन्यादरम्यान सांगण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंज असेल. आवाज असेल संतोष मरिये सर यांचा. या दुसऱ्या डावामध्ये 32 धावांचा पाठलाग ऋग्वेद स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. हॅलो, धन्यवाद सुमित काळसेकर. आपण वळूया दुसऱ्या इनिंगकडे. आपण सामना पाहतायत सिद्धेश्वर दाळकर विपक्ष ऋग्वेद स्पोर्ट या दोन संघामध्ये. तर प्रथम फलंदाजी केली सिद्धेश्वर दाळकर या टीमने आणि धावा केल्या 31 धावा. तर 32 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवले ते ऋग्वेद स्पोर्ट या टीमला. 32 धावांचं पाठलाग करायचं आहे, 32 धावांचं उत्तर द्यायचं आहे, 32 धावांचा पल्ला गाठायचा आहे तो ऋग्वेद स्पोर्ट संघाला. आणि सलामीची बेनीची जोडी आपण पाहतायत सचिन योगेश यावेळी दुसऱ्या बाजूला. यावेळी ऑन साइडला लॉफ केलंय. चेंडूचा प्रवास डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये झपकन चेंडूपर्यंत पोहोचतोय. बबल नाईक चेंडूची फेक ही सुरेख झाली. तोपर्यंत 2 धावेंची लयलूट केली आणि या 2 धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. धावफलकावर धावसंख्या 2 धावा ऋग्वेद स्पोर्ट या टीमच्या. 32 धावांचं पल्ला गाठताना 2 धावा पहिल्या चेंडूवरती. सुजितचा हा चेंडू नक्कीच बॅटची कडा पाहायला भेटते. कॉट बी हँड बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक विनय पावनजी. पहिली प्राइज विकेट, पहिला ब्रेक थ्रू आपण पाहतायत सुजित सावळच्या स्पेलमध्ये. पहिला हादरा बसतोय. पहिल्या मॅचमध्ये ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती तो सचिन हा माघारी परततोय. पहिला हादरा बसतोय. ऋग्वेद स्पोर्ट संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. न्यू बॅटर महेश तिसऱ्या क्रमांकासाठी. मात्र मंगेश न्यू बॅटर. पहिला हादरा बसलाय सचिनच्या स्वरूपात. पुढील चेंडू सुजित सावळचा राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळी आल्या आल्या आक्रमण करायचा प्रयत्न, डाऊन द लेग साईड चेंडू आपण पाहिला. चेंडू शरीराचा वेध घेतोय, त्यानंतर चेंडूचा प्रवास होतोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. काही घोषित क्षेत्र, त्या घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि इथं एक धाव आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिले षटक महत्वपूर्ण प्रगतीपथावर 32 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये ऋग्वेद स्पोर्ट्स संघाला. यावेळी लॉफ्टेड फटका, चेंडूच्या खाली बबल नाही घेतोय. इथं मात्र बबलचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. विकेट क्रमांक 2. दुसरा हादरा बसतोय तो ऋग्वेद स्पोर्ट संघाला 32 धावांचा पाठलाग करताना 3 या धावसंख्येवर. पहिलं षटक आतापर्यंत निर्णायक ठरतोय. कंजूशी मारा तिकट षटक पाहायला भेटतंय सुजित सावळचं. आतापर्यंत 2 हादरे 2 ब्रेक थ्रू आपण पाहतायत या स्पेलमध्ये. पहिल्या षटकामध्ये अनिवार्य पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण शक्ती प्रदर्शन षटक घेऊन पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय सुजित सावळ. अष्टपैलू खेळाडू सुजित सावळ पुढील चेंडू घेऊन सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. न्यू बॅटर नवदीप फलंदाज दत्तप्रसाद 4थ्या क्रमांकासाठी स्ट्रायकिंग एंडला पुढील चेंडू फेस करण्यासाठी. पुलर लेनचा चेंडू समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलेला फटका. क्षेत्ररक्षक घेतोय दाजी नाईक, चेंडूची फेक करतोय तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त झाली आणि या सिंगलने धावफलक हे परावर्तित झाले 4 या धावसंख्येवर. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर दुसऱ्या डावाचं. यावेळी समोर केलेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सुंदर ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दाजी नाईक सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. चांगली साथ भेटते क्षेत्ररक्षकांची गोलंदाज सुजित सावळला आणि अशा प्रकारे पहिलं षटक एक महत्त्वपूर्ण हे समाप्त होते आणि पहिल्या षटकानंतर 5 धावा 32 धावांचं पाठलाग करताना ऋग्वेद स्पोर्ट्स संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच या स्पर्धेमध्ये पहिला सामना आपण पाहिला होता. 30 धावांचा बचाव केला होता सिद्धेश्वर दाळकर अ संघाने. पहिल्या मॅचमध्ये 30 धावांचा बचाव केला होता. त्यामध्ये शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना त्या 5 धावा डिपेंड केल्या बबल नाईकने. पहिला सामना शेवटचा चेंडूपर्यंत झाला होता आणि पहिला सामना जिंकल्यानंतर हा नक्कीच संघाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. रंग उधवायला नक्कीच सुरुवात करणार. सिद्धेश्वर दाळकर संघ बॅक टू द बॉलर केलेला फटका जमिनीलगतचा फटका डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल सी मा रे शा पार चौकार. स्पेल थोडी नक्कीच पाहिली आपण. त्यानंतर बॅकअप खराब आणि चेंडू डाऊन द ग्राउंड. चौकार आलाय बऱ्याच वेळाने. वेलकम चौकार ऋग्वेद स्पोर्ट्स संघाला आणि या 4 धावेने धावपलकावर धावसंख्या 9 धावा. षटक क्रमांक 2 विशाल नाईक पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड विकेटचा मारा. यावेळी चेंडू नक्कीच इनसाइट पद्धतीने केलेला फटका. दुसरी धाव मात्र धोक्याची ठरते. खराब कॉल. ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रनआउट का टिकट कंफर्म निकाला. दत्त प्रसाद बैक टू द डक आउट. डीजे कुंदन. आता येणारे 10 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. 10 चेंडू 10 बॉल 22 रिक्वायर्ड. यावेळी खोलवर चेंडू खोदून काढलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल
आणि या एका धावेने धावफलक हे परावर्तित झाले. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 11 धावा. धावफलकावर दुसरं षटक या दुसऱ्या डावाचं प्रगतीपथावर विशाल नाईक पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, मात्र राऊंड विकेट. यावेळी नक्कीच चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव येईल आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या मला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12 धावा धावफलकावर. 32 धावांचा पाठलाग करताना विशालचा हा चेंडू फ्लायटेड चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला ऑन द राईटचा फटका बबल नाईक येतोय स्क्रीनवर. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला भेटते बबल नाईकचं. शॉर्ट ऑफ पॅकेज बडा धमाका बबल नाईक. नक्कीच चर्चा करायला लावली टेनिस क्रिकेटमध्ये. टेनिस विश्वातील एक मोठं नाव बबल नाईक. याबाई बॅकची कडा इनसाइड एज धाव घ्यायचा प्रयत्न होता. अप्रतिम सुंदर आपण लेंथ पाहिली, एक सुंदर डिलिव्हरी आपण पाहिली. विशाल नाईक फिरकीचा जादूगर अगेन्स्ट द स्पिन. तुम्हाला खेळायला नक्कीच या गोलंदाजाला संघर्ष करावा लागेल. आणि एक महत्त्वपूर्ण षटक समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या 13 धावा. 32 धावांसंख्येचं पाठलाग करताना येणारे चेंडू 6 आणि 19 धावा. 6 चेंडू आणि 19 धावा. आणि गोलंदाजी ट्रॅकवर स्क्रीनवर येतोय बबल नाईक. छोटा पॅकेज बडा धमाका. बबल नाईक मॅन फ्रॉम होडावडे गावचा हा गुणवान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, शांत स्वभावाचा खेळाडू. कुठलाही माज नाही, कुठलाही घमेंड नाही या खेळाडूला. एकदम समुद्रासारखा, ना भरतीचा मास ना ओटीची लाच या खेळाडूला. पहिला चेंडू डॉट आपण पहिला बबलचा. यावेळी नक्कीच एक कट चेंडू होता, हाफ ट्रॅकर चेंडू होती, ऑन द राईटचा पटका. पण डॉट चेंडू बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आपण पाहिले बबलकडनं. यावेळी इनसाइड आउटचा पटका, टॉप एज चेंडू हवेत, फटका फसतोय. स्वतः गोलंदाज येतोय आपल्या फॉलोअर थ्रू वरती. बबल नाईकच्या गोदीमध्ये सेफ हँड मध्ये चेंडू कॉटन बॉलच्या स्वरूपात. इथे मात्र चौथा हादरा बसतोय. 32 धावांचा पाठलाग करताना डीजे. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर नवदीप फलंदाज निशांत. 3 चेंडू 19 धावा समीकरण. 3 चेंडू 19 धावा. चमत्कार करावा लागेल फलंदाजांना. सामना जिंकायचा असेल तर. हाफ ट्रॅकर चेंडू होते, ऑन द राईटचा फटका. तो फ्रॉम बॉडी खेळलेला फटका, गॅप मध्ये चेंडू चाललाय. चेंडू सी मा रे शा पार चौकार. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू गेला. एका बाजूने होता सलमान खान, एका बाजूने होता शाहरुख खान, मधून गेली प्रीती झिंटा. 4 धावांसाठी चेंडू डाऊन ग्राउंड. हा चेंडू नक्कीच एकच धाव देईल का? इथं मात्र मोठ्या फटकांची नितांत गरज होती या चेंडूवरती. आणि हा सामना मी म्हणेन जवळजवळ सिद्धेश्वर दाळकर असंघाच्या बाजूने झुकतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतायत बबलकडनं. हा मात्र गतिविधी चेंडूला या वेगवान चेंडू होता. नक्कीच प्रत्येक चेंडू प्रत्येक लेंथ बदलतोय. त्यावेळी पंचांचा इशारा नो चेंडू असल्याचा येतोय, म्हणजे फ्रीडचा चेंडू. एक मन जोगवा पटका खेळण्याची संधी. पण हा चेंडू डॉट. स्विंग अँड मिस. बाकीचं काम सोपस्कार पूर्ण करतोय माफ करा विनय पावनजी. आणि इथं मात्र सामना समाप्त होतोय आणि हा सामना विजयी होतोय सिद्धेश्वर दाळकर असंघ.
विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघ आपलं पण अभिनंदन. ऋग्वेद स्पोर्ट्स संघ दोन्ही टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि सामना होतोय महत्त्वपूर्ण सामना असेल दोन्ही टीमसाठी. करो या मरो, जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय असा सामना दोन्ही टीमसाठी होतोय. नक्कीच या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर हा सामना नक्कीच दोन्ही टीमपैकी एका संघाला जिंकणं महत्त्वपूर्ण असेल. टॉससाठी या लगेच. ऋग्वेद स्पोर्ट विपक्ष शिवशक्ती माझगाव. बॉथ द कॅप्टन टॉससाठी त्याला.